सद्गुरू आम्हाला सांगता की जे भारतीय शास्त्रीय संगीत आहे किंवा भारतीय जे शास्त्रीय नृत्य आहे, कथकली आहे, भरतनाट्यम आहे, आपल्याकडं लावणी आहे, या सगळ्या गोष्टी फक्त मनोरंजनासाठी नाही आहे, तर तुमची चेतना उंचावण्यासाठी, तुमचं जे चैतन्य आतमध्ये ते उंचावण्यासाठी. तमाशामधला जो ध्वनी आहे तो तुम्हाला उत्तेजित करणार आहे, त्याचे व्हायब्रेशन्स हे उत्तेजित करणार आहे. आणि संगीतामध्ये, भजनामध्ये जो ध्वनी आहे तो तुम्हाला शांत करणार आहे, खोल समुद्रासारखा शांत, एकदम नदीसारखा, खोल गहन नदीसारखा. मित्रहो, तुम्ही ऐकलं असेल की गायनाची परंपरा असलेल्या घरामधलं बाळसुद्धा तालासुरात रडतं. आणि या सृष्टीमध्ये जेवढे काही ध्वनी आहे, मग ते प्राण्यांचे आवाज असतील, कीटकांचे आवाज असतील, मनुष्याचे आवाज असतील, किंवा विविध घटनांमधून निर्माण होणारे, तरंगांमधून निर्माण होणारे ध्वनी असतील, मोठमोठे स्फोट होतात, त्याने तयार होणारे शॉकवेव्ज असतील, तर या सर्वांचा जर आम्ही अभ्यास केला की हे संपूर्ण जीवन हे ध्वनीने व्यापलेलं आहे. नवे नवे जर आम्ही जास्त खोलापर्यंत जर अभ्यास केला तर या संपूर्ण विश्वाचा जो निर्माता आहे तो ध्वनी आहे. मग ध्वनी हा निर्माण कसा होतो? हा तरंगांमुळे होतो. तरंग, ज्याला आम्ही व्हायब्रेशन असं म्हणतो. व्हायब्रेशन, तरंग ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस ते तरंग ज्यावेळेस एखाद्या मीडियावरती आघात करतात, त्या आघातातून ध्वनी निर्माण होतो. आता आपण जर या विश्वाच्या गहन खोलीमध्ये गेलो तर आपण, म्हणजे सर्वजण सांगतात की या ब्रह्मांडाचा जो ध्वनी आहे तो कंटिन्यू चालू असतो. म्हणजे सूर्याच्या अवतीभोवती असेल किंवा आकाशगंगांच्या सानिध्यामध्ये असेल, जेव्हा ध्वनी रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला गेला स्पेसमध्ये, तेव्हा अशा प्रकारचा ध्वनी ऐकायला येतो. मग हा जो ध्वनी आहे हा कंटिन्यू चालू आहे. मग हे जे ध्वनी ज्यावेळेस एका विशिष्ट तालसुरामध्ये ज्यावेळेस तो निर्माण होतो त्याला आम्ही संगीत असं म्हणतो. एका तालासुरामध्ये, एका विशिष्ट लयीमध्ये ज्यावेळेस तो ध्वनी स्वतःला आकार घेतो त्याला आम्ही संगीत असं म्हणतो. मित्रो, संगीत माणसाला व्हायब्रेशन्सद्वारे, सगळ्यात सूक्ष्म व्हायब्रेशन्स आपल्या कानाच्या पडद्यामध्ये आपल्याला जाणवतात. आपला जो कानाचा पडदा आहे तो अतिशय संवेदनशील आहे आणि त्याच्यावरती अतिशय सूक्ष्म तरंगसुद्धा कॅच केले जातात. आणि जर तुम्ही DJ समोर उभा राहिला तर तुमच्या शरीरालासुद्धा ते स्पष्टपणे ते वेव्ज जाणवतात. नवे नवे तुमच्या शरीराला ते बऱ्यापैकी डॅमेजसुद्धा करतात, हे पण शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. आता ज्याप्रमाणे हे संगीत निर्माण झालं आणि मानवाला कळलं की असं काहीतरी आपण निर्माण करू शकतो, हे आपटलं का असा आवाज येतो, ते आपटलं तर असा आवाज येतो. तुम्ही ऐकलं असेल की काही ठिकाणी असे दगड आहेत की त्या दगडांमधून वेगवेगळे आवाज येतात. थोडक्यात जी ऊर्जा आहे ती ऊर्जा ह्या ध्वनीद्वारेच, ह्या तरंगांद्वारेच काय केली आहे, साठवली गेली. आता तुम्ही इलेक्ट्रिसिटी जे म्हणतो आम्ही, ही ग्रीडमध्ये आहे. ग्रीडमध्ये म्हणजे काय, जेवढ्या लाईन्स आहेत इंडियामध्ये, जेवढ्या तारांनी जोडलेल्या लाईन्स आहेत, मग त्या हाय व्होल्टेज वायर्स असतील, लो व्होल्टेज वायर्स असतील, ह्या ग्रीडमध्ये ती वीज संचरित असते. ती कुठेतरी अशी साठवलेली नसते. मी लहान होतो तेव्हा मला असं वाटायचं की नाही, ही वीज एवढी कुठून येते, तर ती येत नाही, ती त्या ग्रीडमध्ये असते. जसं एखादा पाट आहे आणि प्रत्येकजण आपल्या विहिरीचं पाणी त्या पाटामध्ये सोडतो आणि ज्याला पाहिजे तो घेतो. आता सर्वांनी सोलर विजेबद्दल ऐकलं असेल, तर सोलर ऊर्जा जी आहे ती तुम्ही तयार करा आणि शासनाला द्या. म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटीच्या करंटमध्ये सोडून द्या. म्हणजे एक पाट आहे मोठा आणि त्या पाटामध्ये सर्वजण आपली जादा झालेलं पाणी त्या पाटामध्ये सोडता आणि ज्यांना पाहिजे ते पाटामधून उचलून घेता. अशा प्रकारची ग्रीड आहे. हे कुठे तलाव नाही आहे, कुठे डॅम नाही आहे विजेचा. म्हणून आपण इंग्लिशमध्ये नेहमी सांगतो, एनर्जी विल नॉट क्रिएटेड, इट कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा निर्माण केली जाऊ शकत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये परावर्तित करता येते. मित्रांनो, मग ही जी ऊर्जा आहे, ही ब्रह्मांडाची ऊर्जा, ही तरंगांद्वारे एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते, परंतु ती स्थिर राहते. आणि तिचं जे स्थित्यंतर आहे ते व्हायब्रेशनच्या स्वरूपामध्ये लवकर घडून येतं. बघा, आपण जुन्या काळी रेडिओ चालला नाही की त्याला फटका मारायचो. फटका मारणे म्हणजे त्याला काय करणे, तरंग निर्माण करणे. कुठेतरी काहीतरी मिसकम्युनिकेशन असेल ते लाईनवर यायचं. आता फटक्यांनी, आता शॉक द्यावे लागतात. पूर्वी थोडंसं प्राकृतिक होतं, फटक्यांनी जमत होतं. आता एक्सपर्ट आणावा लागतो, तो बरोबर जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे शॉक देतो, डाग मारतो, मग तेव्हा ते चालू होतं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, हे पूर्ण ब्रह्मांड हे ध्वनीनी पूर्णपणे परिपूर्ण भरलेलं आहे. मग कधी कधी ते व्हायब्रेशनच्या स्वरूपात आहे,
कधी कधी ध्वनीच्या स्वरूपात आहे, कधी कधी ते स्टॅटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, स्थिर आवाजात आहे. एखादा बॉम्ब फुटतो म्हणजे काय होतो, त्यातली ऊर्जा एकदम बाहेर येते आणि प्रचंड तरंग निर्माण करते. तुम्हाला माहिती असेल, हिरोशिमा नागासाकीवरती जेव्हा बॉम्बचा स्फोट झाला, प्रत्यक्ष बॉम्बने नुकसान नाही केलं, त्याच्या शॉक वेव्हने नुकसान केलं. त्याच्या शॉक वेव्ह एवढ्या प्रचंड होत्या तर काचा तुटाव्या तशा बिल्डिंगच्या भिंती तुटल्या, माणसाचं शरीर फाटली. ह्या वेव्ह जेवढ्या भयानक असतात. तुम्ही समुद्राच्या लाटा पाहिल्या असतील सुनामीमध्ये, हे तोच प्रकार आहे. मनुष्याचं जीवनसुद्धा तुम्ही ज्यावेळेस इकोकार्डिओग्राफ काढता तेव्हा त्याच्यावर कसं येतं, ज्याप्रमाणे ध्वनीची तरंग असतात त्याप्रमाणे येतं. मित्रांनो, आपण जे कम्युनिकेशन करतो, फोनवर बोलतो, रिमोट कंट्रोलने कुठले गॅजेट्स कंट्रोल करतो, ह्या ज्या वेव्ज असतात त्यांना काय म्हणतात, त्यांना पण वेव्ज म्हणतात. त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतात, विद्युत चुंबकीय लहरी. म्हणजे तो रिमोट असो की तुमचा मोबाईल असो, हा कम्युनिकेट करताना हा लहरींद्वारे करतो. वीजसुद्धा लहरींद्वारेच प्रवास करते. मग ह्या ज्या लहरी आहे, ह्या लहरी निर्माण होण्याचं कारण काय, ऊर्जा आहे. आणि त्या लहरींमधून काय निर्माण होतो, आघातामुळे ध्वनी निर्माण होतो. आणि म्हणून ऊर्जेचं जे काही सावली आहे किंवा तिची जी काही आपण दुसरी बाजू आहे ती म्हणजे काय, संगीत आहे, ध्वनी आहे. जर ऊर्जा आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ध्वनी आहे. तुम्हाला ऊर्जेला जर पकडायचं असेल तर तुम्ही ध्वनीला पकडू शकता. सापाला पकडायचं असेल शेपूट धरू शकता ना तुम्ही. हॅलो, तुम्ही शेतकऱ्याला पाहिलं असेल, एखादी गाय जर फार उदळ्या मारायला लागली, तिचं वासरू घेऊन समोर जातो, ती उदळायची थांबते आणि जिकडं तो वासरू घेऊन जाईल तिच्या मागं मागं येते. तसं आहे, ऊर्जा म्हणजे आई आहे आणि ध्वनी तिचं काय आहे, वासरू आहे. तिचं परिणाम आहे, तिच्या असण्याचा परिणाम आहे. आता मुद्दा आज आम्हाला सद्गुरू काय सांगताय की भारतीय शास्त्रीय संगीत, भारतीय शास्त्रीय दोन शब्द आहेत. भारतामध्ये जे संगीत निर्माण झाले ते शास्त्राला धरून झाले. उदाहरणार्थ जे जे आम्ही नाटकांमध्ये ते ध्वनी ऐकतो, भजनामध्ये ऐकतो. भजनामध्ये तुमचं काय, मृदंग आहे, बरोबर आहे, आकार सेम आहे. आणि तीच तमाशामध्ये काय आहे, तडतड 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 आहे की नाही. आणि भजनामध्ये तिचं ध्वनी वेगळा आहे, ध्वनी वेगळा आहे. म्हणजे तमाशामधला जो ध्वनी आहे तो तुम्हाला उत्तेजित करणार आहे, त्याचे व्हायब्रेशन्स हे उत्तेजित करणार आहे. आणि संगीतामध्ये, भजनामध्ये जो ध्वनी आहे तो तुम्हाला शांत करणार आहे, खोल समुद्रासारखा, शांत एकदम नदीसारखा, खोल गहन नदीसारखा. आणि तमाशामधलं जे काही लावणी वगैरे असते ते एकदम गतिमान असते, उत्तेजना निर्माण करणारी असते, एखाद्या खळखळणाऱ्या झऱ्यासारखी, ओढ्यासारखी, वेगाने कुठेतरी ओढून घेऊन जाणाऱ्या पाण्यासारखी. मग हे जे ध्वनी आहे, ह्या ध्वनींमध्ये प्राकृतिक रचना लपलेली आहे. मग भरतनाट्यम आहे किंवा तुम्ही भोजपुरी पाहिलं, लोकनृत्यांमध्ये सुद्धा तुम्हाला जे संगीत सापडेल त्या संगीतामध्ये एक विशिष्ट प्रकारचं शास्त्र आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असायला पाहिजे की हे जे शास्त्रीय संगीत आहे किंवा नृत्य आहे, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. त्या संगीतामुळे तुमच्या शरीरामधील रोम रोम काय करायला लागतो, कंप पावायला लागतो आणि ॲटोमॅटिक तुमचं शरीर असं थिरकायला लागतं. जसं नटरंग सिनेमा तुम्ही जर ऐकला असेल, त्याच्यामध्ये जो ते एका गाण्यामध्ये ते ढोलकीची जी काही स्पीड वाढून ज्याप्रमाणे ते एक तरंग निर्माण केलेले आहे, ते तुमच्या शरीरातली ऊर्जा हळूहळू सक्रिय करतं. बघा किती सौंदर्य आहे. तमाशातलं जे काही संगीत आहे त्याचं आणि आध्यात्मिक शास्त्रीय संगीत याचं जबरदस्त फ्युजन तुम्हाला नटरंग या गाण्यामध्ये ऐकायला मिळतं. नटरंग उभा ऐका तुम्ही, ते शांत चित्ताने, काहीही डिस्टर्बन्स नाही अशा ठिकाणी तुम्ही ते संगीत लावा आणि ध्यान देऊन ऐका, तुम्हाला काहीतरी वेगळा अनुभव मिळेल. मग मुद्दा काय आहे की सद्गुरू आम्हाला सांगता की जे भारतीय शास्त्रीय संगीत आहे किंवा भारतीय जे शास्त्रीय नृत्य आहे, कथ्थकली आहे, भरतनाट्यम आहे, आपल्याकडं लावणी आहे, या सगळ्या गोष्टी फक्त मनोरंजनासाठी नाही आहे, तर तुमची चेतना उंचावण्यासाठी. कशासाठी आहे, तुमचं जे चैतन्य आतमध्ये ते उंचावण्यासाठी आहे. बघा, फार बोर झाला की आपण आपल्या आवडीचं गाणं लावतो आणि फ्रेश होतो, म्हणजे ते तुमच्या कुठेतरी जीवनाशी अतिशय जवळ निगडीत आहे. चेतना उंचावणे म्हणजे तुम्ही आता अगोदर थोडेसे डल होते, आता तुम्ही फ्रेश झाले, तुमच्यामध्ये उत्साह निर्माण झाला, थोडंसं धाडस वाढलं, थोडंसं कॉन्फिडन्स वाढला, थोडंसं जगावंसं वाटलं, थोडंसं चांगलं करावंसं वाटलं, जे करतायत त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा करावीशी वाटते, संघर्ष करावासा वाटतोय.
मग तुमच्यामध्ये चैतन्य वाढलेले, चेतना जागृत झालेली आहे. बघा, एक जेव्हा माणसाला यश मिळतं ना, का बरं यश पाहिजे बरं? अपयशाने काय होतं? होऊ दे ना अपयशी माणसं, पण यश का पाहिजे? यशाने माणसामधलं चैतन्य जागृत होतं. आनंद का पाहिजे? आनंदाने चैतन्य जागृत होतं. संगीत का पाहिजे? संगीताने चैतन्य जागृत होतं. पण ते संगीत आहे ते शास्त्रीय पाहिजे. का पाहिजे? कारण त्याचा आमच्या जीवन ऊर्जेशी संबंध आहे. आमच्या जीवन ऊर्जेशी काय आहे? संबंध आहे. तुम्ही अगदी आकडेवारीमध्ये जरी गेलात, सुरांची संख्या आणि शरीराची ऊर्जा केंद्रे यांचा थेट संबंध आहे. आमचं शरीर जीवन म्हणजे सुद्धा एक व्हायब्रेशन आहे. बघा, जेव्हा थंडी वाजते त्यावेळेस माणूस काय करतो? थंडी वाजते तेव्हा काय करतो? कुडकुडतो, दात वाजतात, हातपाय असे थर कापतात. तुम्ही म्हातारी माणसांना पाहिलं असेल ना, किंवा एखादा जर थंडीमध्ये व्यक्ती बसेला असेल तो असा कुडकुडतो थंडीने. तो स्वतःला व्हायब्रेट करतो आणि एनर्जी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ऊर्जा जी आहे ती लहरींमध्ये आहे आणि लहरींतून ध्वनी निर्माण होतो. आणि लहरी म्हणजेच नृत्य पण आहे. म्हणजे लहरी म्हणजे नृत्य आणि त्यातून निर्माण होणारा परिणाम म्हणजे साऊंड आहे. म्युझिक अँड डान्स, संगीत आणि नृत्य हे एकमेकाशी जोडलेलं आहे. का आपल्याला छान वाटतं ते? कारण त्याच्याबरोबर आपलं अंतःकरणसुद्धा नृत्य करत असतं. बघा, जेव्हा दुसऱ्याला तुम्ही नृत्य करताना, कोणाला पण दुसऱ्याचं नृत्य का आवडतं? बघा, कुठे पण बघा, कुणी जर डान्स करायला लागला ना तर माणसं अशी उभी राहतात बघायला. का बरं? कारण तुमचं शरीर जरी नृत्य करत नसलं तर तुमची चेतना नृत्य करत असते. आणि ती सध्या सुप्त अवस्थेमध्ये बसलेली आहे, मूलाधार चक्रामध्ये. नागिन डान्स का आवडतो लोकांना? ते लोळतात वगैरे, ते असं त्याच्यामुळे नाही. त्याच्या आतमध्ये कुठेतरी फार मोठी भावना आहे. कारण तुमची ऊर्जा जी आहे ती नागाप्रमाणे कुंडली घालून खाली बसलेली आहे आणि ती फणा काढून वर निघण्याचा प्रयत्न करते. तिची इच्छा आहे वर निघण्याची, तिला इथपर्यंत पोचायचं आहे. कारण त्याच्यामध्येच तुमची उन्नती आहे. परंतु भरकटते ती ऊर्जा, आहे की नाही? कुठे पण फुस करत राहते. साप जर कुठेही दिसला ना, जर चावत राहिला तर मरून जाईल तो. कळत आहे का तुम्हाला? तेव्हा सापाने फक्त फुस करायचं असतं, चावायचं नसतं. चावला म्हणजे त्याचं ब्रह्मचर्य संपलं. कळतं आहे तुम्हाला? हां, मग ते साप जो आहे तो शिवशंकराच्या गळ्यामध्ये आहे. तो कुंडलिनीचं ते प्रतीक आहे. तो पण डुलतो, मग ते त्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे, ज्याला कुंडलिनी म्हणतो आपण, ती कुंडलिनी शक्ती जी आहे ती जागृत करणं म्हणजे मोक्षाकडे जाणं आहे. आणि ती जर जागृत झाली तर तुम्ही परमपुरुषार्थ गाजवता, योगी बनता. ती गोष्ट फार लांबची आहे. पण तुम्ही जर नृत्यामध्ये उतरले, तो एक मार्ग आहे तुमच्या चेतनेला जागृत करण्याचा. तुम्ही एखाद्या गीतामध्ये उतरले, ते गीत तुमच्यामध्ये उतरलं तर तरीसुद्धा तुमची चेतना जागृत होते. मी माझा अनुभव सांगतो. काही विशिष्ट गाणी आहे, काही भजनं आहेत. तुम्ही आईचा गोंधळ ते अजय अतुलचं गाणं ऐकलं असेल, बरोबर आहे ना? त्याला गोंधळ म्हणतात. अगं बाई अरेच्च्यामधलं गाणं आहे, बरोबर आहे. ते जर लावलं, ते अर्धं गाणं सायलेंट आहे आणि अर्धं गाणं एकदम तेज आहे. ते लावल्यानंतर मला एवढा अनुभव आला की त्या गाण्याच्या तालावर गाडी मी 160-70च्या स्पीडनी जरी चालवली तर अशी एकदम एखाद्या सळसळणाऱ्या नागिनीसारखी चालते, किती पण ट्रॅफिक असू. त्याच्यानंतर पंडित भीमसेन जोशींची काही भजनं ती जर लावली तुम्ही तर असलं ध्यान लागतं की तुम्हाला प्रवास चालू आहे हेच कळत नाही. ही मी स्वतः घेतलेले अनुभव आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अरे सर, एवढे खतरनाक गाडी चालवता, एवढे आणि आत्तापर्यंत कोणाला धक्का पण नाही आणि स्वतः पण सुरक्षित कसे? आम्ही थोडे ट्रायल केले तर आम्ही 2-4 जणांना मिठी मारून येतो. हां, काहींच्या कानाखाली देऊन येतो. हां, चिमटून चुमटून येतो. सांगायचं तात्पर्य काय आहे की आम्ही त्या तालामध्ये, त्या सुरामध्ये एकरूप होत नाही. मग तुमची जी चेतना आहे ती जर त्या संगीतामध्ये जर उतरली, त्या शास्त्रीय संगीतामध्ये जर उतरली, एकरूप झाली तर ते असं होऊ शकतं. तुम्हाला फार सोपं उदाहरण सांगतो. आजच्या पिढीला सगळ्यात जास्त काय आवडतं? ब्रेक डान्स, रॅप म्युझिक, DJ. पर आईला शपथ घालायला निघतो. हां, आहे की नाही? तुझ्या आईची शपथ आहे, वाजव DJ, आहे की नाही? काय ज्याने वाटोळ होणार आहे त्यासाठी आईची शपथ. हां,
आणि ज्यांनी कल्याण होणार आहे बंद कर. तुम्हाला माहिती आहे जेवढे काही फॉरेनच्या धर्तीवर जे काही पॉप म्युझिक्स आले, पॉपचे गाणे आले, ते फक्त काही काळासाठी फेमस झाले. परंतु तुम्हाला जेव्हा ऐकावंसं वाटतं ना, आजही लोक 90चे गाणी लावतात, 80चे गाणी लावतात. का बरं लावतात? नाही हो, ते आत्ताचे गाणी कुठे गाणी आहेत का? हां, ते ऐकले 4-5 वेळा बोर होतो. का बोर होतो? कारण तुझी चेतना जी आहे ओरा डिस्टर्ब होतो. ब्रेक डान्स वाईट आहे का? नाही. तुम्हाला फार थंडी वाजली तर तुम्ही वाजवा ना, थंडी घालवण्यासाठी चांगला आहे तो. पण तुम्हाला जर तुमचं चैतन्य जागृत करायचं असेल तर मग मात्र तुम्ही शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य यांच्यामध्ये उतरले पाहिजे. त्याचा मनोरंजनासाठी वापर नाही करायचा. सद्गुरू अजून एक पुढं पाऊल जाऊन सांगता की पहिलं संगीत काय आहे समजून घ्या. व्हॉट इज म्युझिक? संगीत म्हणजे आमच्या जीवनाचं जगण्याचं एक तालसूर आहे. तुम्ही जर लहान मुलाचे जर सुदृढ मुलं असेल, तुम्ही त्याच्या पायाच्या हालचालीचं ऑब्झर्वेशन करा. ते ज्यावेळेस पालथं पडलेलं असतं आणि हात आणि पाय म्हणतात, काही लोक म्हणतात ते सायकल चालवतो, सायकल. बरोबर आहे? हा, बाळ पोटात असताना आईने भरपूर सायकल चालवली असेल, चालवत असेल. मित्रांनो, तसं नाही आहे ते. त्याच्यामध्ये जी चेतना आहे ती चेतना त्याच्याकडनं ते सगळं करून घेत असते. जेव्हा बाळ जन्माला येतं नवं आणि जेव्हा एखाद्या व्यक्ती मरायला टेकतो, या दोन्ही वेळेस ते जीवनाच्या फार जवळ असतं. एकदम स्पष्ट जीवन दिसत असतं, जीवन भरपूर असतं आणि जे फिजिकल एक्झिस्टन्स आहे ते कमी असतो. म्हणजे आपण त्याला भौतिक शरीराचं अस्तित्व कमी असतं आणि म्युझिक जास्त असतं. मला सांगा, म्युझिक निर्माण करणारी जी वस्तू आहे ती भौतिक पदार्थ आहे आणि ज्यावेळेस ते म्युझिक निर्माण होतं ते हळूहळू ॲबस्ट्रॅक्टमध्ये निघून जातं. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे अदृश्य स्वरूपामध्ये. फार संवेदनशील असाल तर तुम्ही जाणीव तुम्हाला होऊ शकते. तुम्ही प्राण्यांचा अभ्यास केला तर ते 2 किलोमीटरवरचा समजा देवमासा आहे किंवा हत्ती आहे, हे असे प्राणी आहे. देवमासा तर कित्येक हजार शेकडो किलोमीटरपर्यंतचा ध्वनी साऊंड वेव्ह कॅच करू शकतो समुद्रामध्ये, आणि हत्ती किमान 2 किलोमीटरचा साऊंड वेव्ह कॅच करतो. साप 2 मीटरवरून कॅच करतो. प्रत्येक प्राण्याचं स्वतःचं ग्रहण करण्याची एक काय आहे क्षमता आहे. मनुष्य तर म्हणजे फार अलौकिक आहे, पण मनुष्याने स्वतःची पात्रता सगळी गमावलेली आहे. सद्गुरू तर असं म्हणता की जर कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेमध्ये जर भूकंप होणार असेल, झाला नाही म्हणते मी, आतमध्ये भूगर्भामध्ये आधी प्रक्रिया सुरू होते, तिथं जर प्रक्रिया सुरू झाली तर तामिळनाडूमध्ये त्यांचं जो पर्वत आहे तिथं ईशा सेंटरजवळ, त्या पर्वतावर असलेल्या सापाला सुद्धा त्याची जाणीव होते पहिली. म्हणजे हे निसर्गाची फार मोठी काय किमया आहे. म्हणून संगीत म्हणजे फक्त संगीत नाही. मग आपण कुठलंही गाणं लावतो, ते तुम्ही ज्या प्रकारचं गाणं लावणार आहात त्या प्रकारे तुमचा मूड तयार होतो. तुम्ही जे मजुरी करणारे लोक आहेत, तुम्ही त्यांच्याकडे तुम्हाला शास्त्रीय संगीत काही ऐकायला नाही भेटणार. त्यांच्याकडे लोकगीतं असतात, मोठा आवाज, भासाडा आवाज, मोठमोठे ते वाद्य, ढंगळंग मचाळंग असं ते काय म्हटलं तू, धिंगाणा. आणि आता तर टी व्हीवर कार्यक्रम यायला होऊ दे धिंगाणा. बिग बॉस सारखे जे कार्यक्रम आहे किंवा होऊ दे धिंगाणासारखे कार्यक्रम आहे, हे माणसांना काय करू राहिले, विकृत करू राहिले. काय करू राहिले, विकृत. त्यांच्यामधली जी काही एक सुसंगती आहे तिला ते छेद देऊ राहिले आणि आपल्याला त्याचं मनोरंजन करून टाकलं आपण. त्याचं एखाद्याला विकृत गोष्टी करायला लावणं म्हणजे काय हो, काय फक्त प्रदर्शन आहे, पैसे कमवण्यासाठी, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी. एखादा माणूस विचित्र आवाज काढत असेल तर माणसाचं आपोआप काय जातं, लक्ष जातं. याचा अर्थ त्याला ते आवडतं का, नाही आवडत नाही म्हणून लक्ष जातं. हे कधी बंद होईल, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं आहे, दुसऱ्याची टिंगल चवाळी चालू आहे, दुसऱ्याची मजा घ्यायचं काम चालू आहे आणि त्याला आम्ही मनोरंजन म्हणतो. म्हणजे आम्ही एक विकृत प्रकारचा समाज तयार करतो आहे. आणि आम्ही आज जे मधल्या काळामध्ये बघा खूप म्हणजे फॉरेनचे एवढे म्हणजे पॉपचं म्युझिक एवढं भारतामध्ये आलं होतं, आता ते बऱ्यापैकी काय झालं, परत शांत झालं.
आता नवीन मला गेल्या एक समजा तुम्ही मागच्या 2-3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये एखादं फेमस झालेलं गाणं सांगा. 8 दिवस 15 दिवस गाणं फेमस होतं, नंतर गायब होतं. खरं खोटं आहे? परंतु त्याच्या अगोदरची गाणी पहा. लक्ष्मीकांत प्यारेलाल हे गाजली जोडी आहे. अजय अतुल त्यांची गाणी पहा. AR रेहमान त्यांची गाणी पहा. हे जे नावं तुम्हाला सांगतो, हे नावं कुठेतरी प्रकृतीशी जोडलेले नाव आहे. मग त्यांचं जे म्युझिक आहे, त्यांचं जे संगीत आहे, ते कुठेतरी तुमच्या अंतःकरणाला काय करणार आहे? स्पर्श करणार आहे. बघा, शरीराच्या पातळीवर DJ तुम्हाला व्हायब्रेट करतो. मनाच्या पातळीवर तुम्हाला जे भाव असतात शब्दांमधले, ते तुम्हाला काय करतात? प्रेरित करतात. आणि अंतःकरणाच्या पातळीवर फक्त तरंग तुम्हाला प्रेरित करतात. मग ते तरंग कसे आहे? तुमच्या हृदयाची धडधड, तिचं एक लय आहे. त्या लयीला जेव्हा मॅच होतं ना, तेव्हा ते वनस्पतीला सुद्धा कळतं की हे समोरच्या प्राण्याच्या शरीरामध्ये जी हृदय आहे, त्याची धडधडीची कंपनं त्याच्यापर्यंत पोचतात वनस्पतीप्रमाणे. मग वनस्पतीला कळतं की, प्राण्यांना सुद्धा कळतं की तुमच्या हृदयामध्ये जी कंपनं चालू आहे, त्याच्यावरून ते ओळखतं समोरचा प्राणी, हा घाबरलेला आहे का हा बिनधास्त आहे. तुम्ही घाबरलेले असले ते तुमच्यावर अटॅक करणार. कारण घाबरलेला माणूस हा घातक असतो, लक्षात ठेवा. आणि रिलॅक्स माणूस असतो तो, त्याच्यापासून काही धोका नसतो. मग प्राणीसुद्धा घाबरलेल्या मनुष्यावरच आघात करतात. नेहमी ऑब्झर्वेशन करा. मग हे सगळं तरंगांचं जीवन आहे. आणि म्हणून आज आम्ही आमच्या संगीताकडे, आमच्या नृत्याकडे ज्या पद्धतीने बघतो, तर ती पद्धती आमची पूर्णपणे पाश्चात्य दृष्टिकोनाने दूषित झालेली आहे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं. पूर्वीच्या लोकांना सांगावं लागत नव्हतं. अहो, आमच्या लग्नामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विधींना वेगवेगळे काय होते? वाद्य होते. अजूनही आहे साऊथ इंडियामध्ये. आपल्याकडं काय वाजवतं बिचारे. म्हणजे बिचाऱ्याचं आयुष्य सुरात आणण्याच्या ऐवजी बेसूर करून टाकताय. हां, ते दोघे भांबवलेले असतात. काय चाललंय काही कळत नाही. बरोबर की नाही? मला माझ्या एक मित्राने फार गमतीची गोष्ट सांगितली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, हे लग्नामध्ये एवढा धांगड धिंगाण, एवढा गोंधळ कशासाठी असतो? म्हटलं हां, कशासाठी असतो? म्हणे त्या नवरा नवरीने घेतलेला डिसिजन बरोबर आहे का चुकीचा, हे त्यांना लग्न लागेपर्यंत कळलं नाही पाहिजे. घरी जाय पाहिजे. जर शांतता भेटली तर ते कदाचित विचार करतील परत, अरे आपलं बरोबर चाललंय का, हे आपलं पटलं असं वाटत नाही. म्हणजे त्यांच्या डोक्यात जर हा विषय आला तर ती पोरगी नाही म्हणायची, नाही तर पोरगा नाही म्हणायचा. म्हणून ते पार घरी पोहोचेपर्यंत आणि त्यांची हळद उतरेपर्यंत तो गोंधळ कमी करायचा नाही. आणि 4-5, 10, 25 गोंधळी त्यांच्या मागं सारखे लावून द्या. गोंधळ आहे, अप्राकृतिक गोष्ट आहे ना, ती करायची म्हटल्यावर गोंधळ घालावाच लागणार ना. गोंधळ घालून गोंधळ कमी नाही करायचं. गोंधळाची सुरुवात असते ती. देवादिकांना माफी मागून गोंधळ सुरू करायचा. हां, बिचाराच्या पाठीमागे आयुष्यभराचा गोंधळ लागतो. त्याला मरेपर्यंत कळत नाही आपण नेमकी चुकलं कुठे. पाहायला जाताना चुकलं का, मुलाखत घेताना चुकलं का, हो म्हणताना चुकलं, शेवटपर्यंत कळत नाही. हां, काही जण बिचारे निम्म्यावर घटस्फोट बी घेता, पण दुसरं केलं तरी परत तेच. प्रश्न पडतो काय? मित्रांनो, गमतीचा भाग सोडा. जीवनाची एक लय आहे, एक संगीत आहे. का माणसं शांत निवांत जागेमध्ये जायची इच्छा प्रकट करता, तिथं कुठलाच आवाज नाही. बघा, नाही तर हे शहरामध्ये सारखं बघा, तुम्ही ऐकता ना, सारखं पॅपो, कसं वातावरण कसं बिघडलं ना 2 मिनिटामध्ये. हे त्याच्यामुळे शहरातला माणूस हा नेहमी असा संध्याकाळी तो 2-3 पेग तेव्हा शांत होतो. हां, असं आहे. म्हणून तर ते आपल्या त्या वाईनच्या शॉपच्या पुढे लाईन लागते. दुधावाला असा वाट पाहतो कधी. म्हणजे जीवनाचे जे संगीत आहे आमचं, जीवनाचे जे काही तरंग आहेत आमची, ही तरंग आम्हाला कुठेतरी प्राकृतिक स्वरूपामध्ये शोधायचे असतात. म्हणून आम्ही कुठेतरी एखाद्या दूर जंगलामध्ये पक्ष्यांचे आवाज, त्या जो झरणा खाली येतो, ओढा खाली येतो, त्या धबधब्याचा आवाज, त्याच्यानंतर त्या
संध्याकाळच्या वेळेसमध्ये ती किडी असतात ना, त्यांचा एक विशेष आवाज. बघा, तुम्ही ऑब्झर्वेशन करा, ज्याप्रमाणे ऊर्जेचा स्तर खालीवर होतो त्याप्रमाणे त्या प्रकारची प्राणी सक्रिय होतात जंगलामध्ये. रात्रीचा आवाज तुम्हाला असा भयान करणारा असतो, सकाळचा आवाज ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस मंजूळ आवाज असतो. मग त्यानुसार आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये राग बनलेले आहे. काही जणांना राग म्हणजे काय हेच माहिती नाही. डी जे म्हणलं का हां वाजव, अरे आपल्याकडे राग आहेत सुंदर सुंदर. मल्हार राग आहे, मेघ मल्हार आहे, भैरवी आहे. हां, त्या रागांमध्ये ही गुंफण केलेली आहे. बघा, काय अभ्यासू लोक असतील जुन्या काळामध्ये, काय संवेदनशील लोक असतील, त्यांनी प्रत्येक ध्वनीमधला जो भेद आहे तो सुद्धा ओळखला. मला एक दिवस आपले बघा, त्यासाठी तुमच्याकडे प्रज्ञा असणं गरजेचं, बुद्धिमत्ता असणं गरजेचं. आपण मराठीमध्ये म्हणतो गाढवाला गुळाची चौक आहे. हां, बरोबर आहे ना. जो बधीर आहे त्याला संगीताची काय कदर आहे, बरोबर आहे. मग बधीर फक्त कशाने आहे? कानाने नाही. 99% मेंदूनी बधीर असतात. त्याच्यापुढे तुम्ही काही पण टाका म्हणजे हां चांगलंच आहे. हां, त्याचा मूड नसला का काही खरं नाही म्हणतो, सगळा मूडवर कार्यक्रम असतो त्याचा. परंतु जे बुद्धिमान लोक असतात ना, ते त्यातलं सत्य ओळखतात. मला एक दिवस आपले CA सर म्हटले, सर का हो, तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांची मुलाखत घेता तेव्हा तुमचा आवाज वेगळा असतो, जेव्हा तुम्ही सकाळी वेलनेस बोलता तेव्हा तुमचा आवाज वेगळा असतो, जेव्हा तुम्ही ग्राउंडवर असता तेव्हा तुमचा आवाज वेगळा असतो, जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांच्या व्हिजिटवर असता, ट्रेनिंग घेता तेव्हा तुमचा आवाज वेगळा असतो. हे काय प्रकार आहे? ऊर्जेचा स्तर जिथे आहे तसा आवाज स्तर बदलतो. जे डोक्याने चालणारे त्यांना डोक्यातून आवाज येतो, जे हृदयासाठी गरजेचं आहे तिथं हृदयाचा आवाज येतो. जिथे एक सामान्य स्तराचं जीवन आहे तिथं सामान्य स्तराचा आवाज येतो. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. आणि म्हणून जेव्हा तुम्ही कुठलीही भावना नसताना, अपेक्षा नसताना, ज्यावेळेस तुम्ही फक्त एक आनंद म्हणून करताना, तो ह्या परमेश्वराचा प्रकृतीचा आवाज असतो. एवढ्या गोंधळातही आपल्याला शांतता जाणवते. ही प्रकृतीचा स्रोत आहे जो तुम्ही जंगलात जाऊन शोधता, तोच तुम्हाला या शास्त्रीय संगीतामध्ये मिळतो. म्हणजे सूर्याच्या स्थितीनुसार, ऋतूच्या कालानुसार जंगलामधल्या ध्वनींचा जो स्तर आहे, तो प्राण्यांचा जो स्तर आहे, त्यांची सक्रियता वेगवेगळी असते. प्राणीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा आवाज काढता. लक्षामध्ये एकच प्राणी. म्हणजे आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, हे जीवन म्हणजे एक संगीत आहे आणि नृत्य आहे. आपले जे कर्म आहे ते नृत्य आहे आणि जीवन म्हणजे संगीत आहे. मग ते नृत्य जे आहे, तुमचं कर्म जे आहे ते संगीताच्या तालावर, म्युझिकच्या मोमेंट्सवर चाललं पाहिजे. मग तुमच्या आतमध्ये जी जीवन ऊर्जा आहे ती ज्याप्रमाणे तुम्हाला तरंग पुरवते त्या तरंगाप्रमाणे तुमचं कर्म झालं पाहिजे, एकदम उल्हासित. आणि त्या तरंगामध्ये बघा, ज्याला पाण्यावर लाटा घ्यायची सवय असते तो कधीच बुडत नाही. मग बुडतं कोण? ज्याला लाटांच्या बरोबर स्वतःला एकरूप करता येत नाही तो. मग आज जीवनामध्ये ज्या सुख दुःख, संघर्ष, योग्य अयोग्य, अनुकूल प्रतिकूल, अशा प्रकारे जे आमच्या जीवनामध्ये चढ उतार आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही त्याच्याशी एकरूप जर झालो तर आमचं जीवनसुद्धा सुंदर होऊन जातं. मग हे जीवन सुंदर करणं आमच्या हातात आहे. आणि म्हणून वर पाहता तरी आम्ही इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा कुठे म्युझिकचा आम्ही आनंद घेऊ तेव्हा नक्की हा विचार आम्ही केला पाहिजे, काय की ते जे संगीत आहे ते माझी चेतनाचं स्तर उंच करतं की माझी चेतना बधीर करतं. DJ चालू केल्यावर चेतना काय होते? बधीर होते. आणि म्हणून बधीर लोकांना DJ फार आवडतो. हां, ते म्हणतात सगळे आपल्यासारखे झाले म्हणजे बरं वाटतं जरा. आणि ज्याचे डिसिजन चुकलेले त्याला तर फारच आवडतो. DJ चालला म्हणजे ते जसं दारूचे नशा असल्यावर नशा येते तशी DJची पण नशा येते. शरीराचं जे काही संवेदनशीलता आहे ती बोथट करणं आणि ते बधीर करणं हे कोणाला आवडतं? जे दुःखात आहे, ज्यांना वेदना आहे. पेन किलर कोण खातो? ज्याला काहीच दुःख नाही तो खाईल का? हां, खात असेल तर सायको आहे म्हणायचं तो.
बायको असलेला काय पेन किलर पाहतो. शब्द दोन्ही पण सारखेच आहे ना, बायको आणि सायको. कारण फक्त ऐको. तर बधीर म्हणजे पेन किलर आहे. हे डीजे जो आहे तो पेन किलर आहे. बघा, तुम्हाला इकडे टाचणी टोचली आणि खाली साप चावला, तुम्ही लक्ष कुठे द्या? काही माणसांना बघा, काही प्रेमवेडे असतात सो कॉल्ड, त्यांना फार त्रास होतो ब्रेकअपचा. मग इथं नसा कापतील, इथं काहीतरी कापतील, कुठेतरी जखमाच करून घेतील, डोकंच फोडून घेतील, काहीतरी करतील दुसऱ्याने कीव करावी म्हणून. एम आय राईट ऑर रॉंग? आतमधल्या वेदना झाकण्यासाठी मोठ्या वेदना तयार करायच्या. लक्षात घ्या. म्हणजे लक्ष कुठं जातं? तिकडे. तसं हे जे विकृत संगीत आहे, ज्याला धिंगाणा म्हटला तो मगाशी, आणि जे काही धांगडधिंगा आहे, हा धांगडधिंगा, ते जे विकृत संगीत आहे, त्या विकृत संगीतामध्ये माणूस का उतरतो? कारण छोटंसं दुःख विसरून मोठ्या दुःखामध्ये सामील व्हायचं. म्हणजे ते छोटं दुःख काय होतं? गायब होतं. सूर्य उगवला, चांदण्या गायब. चांदण्यामध्ये छोटे छोटे दुःख आहेत, हां, आणि सूर्य म्हणजे असा मोठा फटका आहे, गायब. कळतंय का? हां, दोन पोरांमध्ये भांडण चालू असतं आणि यांनी त्याला चिमटा काढला असून त्याने याला चिमटा काढला असतो. तेवढा सर येतात आणि दोनांच्या एकमागं झणझणीत वाजवतात, त्यांची चिमटे गायब होतात. कसं आहे, आयुष्यातले छोटे छोटे चिमटे घालवण्यासाठी लोक या अशा प्रकारची विकृत गोष्टी करतात. आणि ते फेमस झालं. हल्लीच्या काळामध्ये ह्या गोष्टी फेमस होऊ राहिल्या. का? कारण दुःखी लोकांची संख्या, रोगट लोकांची संख्या काय झाली? वाढत चाललेली आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांची जबाबदारी आहे की जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल ना मित्रांनो, तर किमान ज्यांनी ते संगीत बनवून ठेवलं त्याचा तरी आनंद घ्या. नाही तर तिथे बी तुम्ही ब्रेक डान्स ऐका. म्हणजे आधीच दारू प्यायला, हां, त्यात हातामध्ये कुलीत दिलं, माकडाच्या हातात द्यावं तसं. सगळी का आग लागलीच फटकतो, दुसऱ्याला आग लावली का मजा पाहतो. हा हा, छान आहे. हां, अरे स्वतःचं घर पेटवलं तिला शिकू राहिला तू. हां, थंडी घालवण्याचा हा उपाय चांगला आहे का? नाही. तुम्हाला थंडी वाजली मग घर पेटवलं, असं चालेल का? उद्या तुला राखीत झोपावं, लक्षात ठेव. हां, असं आहे. म्हणून जीवन तुम्हाला जर सुंदर करायचं असेल मित्रांनो, आमच्या पूर्वजांनी जी आम्हाला विरासत दिली, अतिशय सुंदर अशी विरासत आहे. तुम्ही भजन, तुम्हाला आठवतं, हरिनाम वेली लागली समाधी, हे भजन मी 5000 वेळा ऐकलं असेल. 5000 वेळा. पूर्ण 9 मिनिटाचं भजन आहे, समाधीच लागते. हां, नुसतं शब्दात ताकद नाही आहे काय. ते पंडित भीमसेन जोशी म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचा स्वर आहे तो. आलं लक्षामध्ये? आणि हे कळण्यासाठी सुद्धा CA सरांसारखी प्रतिभा लागते, प्रज्ञा लागते, आहे की नाही? आपली प्रज्ञा आहे गायब आहे, मेघ आहे गायब आहे, प्रतिभा आहे गायब आहे. आले असं नाही नांदायला. तेव्हा मनोरंजनाच्या मागे पळू नका. मन हे शरीराच्या जवळचा भाग आहे. शरीराचं किंवा मनाचं रंजन करू नका. तर तुमची चेतना जागृत करा. आणि चेतना जागृत होईल, तुमच्या आतमध्ये तुमची ऊर्जा वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल, पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल. असं उत्तेजना नको, तेज पाहिजे. काय पाहिजे? तेज पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर तेज आलं पाहिजे, प्रसन्नता आली पाहिजे. गणगण नको. DJ ऐकणारे नाचणारे गणगणित असतात. ते म्हणतात कुठे आहे ते कोल्ड्रिंकवाला, कुठे आहे? हां, DJ वाल्याला सांगा बरं, तुला दूध देतो प्यायला. हे फेकून दे. असं आहे. जेवढे गाणे आले पॉपचे, जेवढे सगळे तुम्ही आठवती नाही माणसाला, परंतु शास्त्रीय संगीतातले गाणे किती सुंदर आहेत. तुम्ही मागच्या काळामध्ये गेला तर लोक अजूनही ऐकता आणि ऐकावेसे वाटतात, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात. पुन्हा पुन्हा जे ऐकावंसं वाटतं मित्रांनो, ते प्रकृतीशी जवळ जोडलेलं आहे. बरोबर आहे? आणि जे तुम्हाला बोर्डम निर्माण करतं पुन्हा पुन्हा, जी गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकता, ती गोष्ट तुमच्या आयुष्यासाठी खरंच चांगली आहे. आणि म्हणून तुमचं जीवन ज्याने उल्लसित होईल, विकसित होईल, उत्साहित होईल,
असं संगीत ऐका, असं नृत्य करा, बरोबर आहे ना. ब्रेक डान्समध्ये नावामध्येच ब्रेक आहे, ते स्वतःच सांगते. ब्रेक केल्याशिवाय तो डान्सच होत नाही, बरोबर आहे. म्हणून जे आमचं शास्त्रीय नृत्य आहे त्या नृत्यामध्ये बघा जुने लोक ठेका घेता, लेझिम पाहिले असेल ना तुम्ही, लेझिमवरती किंवा भजनामध्ये जी भजन मंडळी जी नृत्य करता विणा घेऊन टाळ घेऊन, काय सुंदर आहे ते वातावरण, काय सुंदर असतं. लोक थकत नाही हो ते करता करता. ब्रेक डान्स 2 ब्रेक डान्समध्ये ब्रेक होतो हा, कळतं आहे. म्हणून जीवनाला अनुकूल जे आहे ते करा, प्राकृतिक गोष्टींच्या जवळ जा आणि आपल्या जीवनाचा विकास साधा, त्याच्यामध्येच आनंद आहे. धन्यवाद.